हाय नमस्कार, स्वागत आहे आपल्या नवीन एका ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही चाललो आता डी मार्टला, तयार झालोय सगळेजण। तर त्या दिवशी आणलेला हा ड्रेस घातलाय मी आणि झाले आता सगळेजण तयार। जय, मी, तन्मय यांनी चाललोय आता आणि छान फिटिंग केला ड्रेसला, घातलाय आता। चला जाऊया। आम्ही चाललोय बाणेरमधल्या डी मार्टला। तर आम्हाला बाणेरमधला डी मार्ट जवळ पडतं। 5-6 महिने झाले असेल आम्हाला डी मार्टला जाऊन, त्याच्यावरती आता चाललोय आम्ही। तर गेलं म्हणजे खर्च पण खूप होतो, ज्या लागतात त्या वस्तू घेतो। तर चाललोय आता आम्ही डी मार्टला, हायवेवरूनच चाललोय, पुणे मुंबई महामार्ग। झाले आमची आता खरेदी करून बिल करायचं चालू आहे आमचं, आणि बिल पण झाले। आता आम्ही चाललोय बाहेर। तर जैनी आणि तन्मयनी त्यांना जुडिओमधून घेतलेले ड्रेस घातलेत, तन्मयनी बुट ही पण घातलेत। आलो आम्ही सगळं डी मार्टवरून आलो आम्ही, सगळं साहित्यही काढून ठेवले। तिथं काही जास्त व्हिडिओही काढायचं झालं नाही, गर्दी खूप होती त्यामुळं। चला आता पिझ्झाचं साहित्य आणलंय सगळं। तर पिझ्झा बनवणार आहे सगळ्यांना खायला, सगळे सामान इथे ठेवले। आलोय आम्ही आता डी मार्टमधून, आणि तिथं काही जास्त गर्दी असल्यामुळं काही व्हिडिओही काढता आला नाही, खूपच गर्दी होती आज रविवार असल्यामुळं। आणि पिझ्झाचं सगळं साहित्य आणलंय। तर पिझ्झा बनवणार आहे मी, सगळं कट ही करून घेतलंय आणि पिझ्झा बनवते आता मी। चला, पिझ्झा बेस आणलाय, चीज आणलंय, नंतर सॉस पण संपला होता, सॉस आणलंय, टोमॅटो सॉस पण संपला होता, तो पण आणलाय। नंतर पिझ्झा ऑरिगॅनो हे पण आणले। चला मी साहित्य दाखवते तुम्हाला। टोमॅटो सॉस, पिझ्झा बेस, मेयोनीज, पिझ्झा चीज, पास्ता मिक्स आणि ऑरिगॅनो। इथे मी सगळं साहित्य घेतलंय। कांदा, शिमला मिरची, टोमॅटो चिरून घेतलाय। आता हे पॅन गरम करायला ठेवलाय गॅसवरती। कांदा, टमाटा आणि शिमला मिरची भाजून घ्यायची, म्हणजे कच्चापणा जातो आणि खायला पण छान लागतं। कच्चं पिझ्झावरती ठेवल्यावरती जरा कच्चं राहतं, तर थोडंसं भाजून घ्यायचं। भाजून घेतलं सगळं। पिझ्झा बेस घेतला, त्याच्यावरती टोमॅटो सॉस घालून घेतलं, नंतर मेयोनीज घालून घेणार आहे आता त्याच्यावरती, आणि टोमॅटो सॉस आणि मेयोनीज मिक्स करून सगळं पसरून घेतलं। आणि त्याच्यावरती आता भाजून घेतलेल्या भाज्या, तर कांदा, टमाटा आणि शिमला मिरची पिझ्झा बेसवरती सगळीकडे पसरून घ्यायचं। तर भाजल्यानंतर थोडा कच्चापणा जातो आणि टेस्ट पण छान लागते कच्च्यापेक्षा। पिझ्झा बेसवरती सगळ्या भाज्या पसरवून घेतल्या आणि त्याच्यावरती पिझ्झा चीज घालून घेते सगळीकडे। नंतर मग मेयोनीज पण थोडं सगळीकडे घालून घेते, आणि नंतर हे पास्ता मसाला आणि ऑरिगॅनो तर दोन्ही सगळीकडे असं पसरून घालून घेते। गॅसवरती पॅन गरम करायला ठेवलाय आणि आता पिझ्झा बेस त्याच्यावरती ठेवायचा आहे। त्यासाठी आधी पॅनला तूप लावून घेतलं आणि त्याच्यावरती पिझ्झा बेस असा ठेवून घेतला आणि 5 मिनिटासाठी झाकण ठेवून देणार। आज दुसरा काही स्वयंपाक बनवायचा नव्हता, चपाती भाजी ते, तर भात बनवला होता आणि वरण भात करायचा होता। तर भात तर बनवून झाला होता आणि वरणाची डाळ ही शिजवून घेतली होती आणि वरणाला फोडणी द्यायची होती। तर त्यासाठी असा बारका छोटासा पॅन गरम करायला ठेवलाय आणि आता त्याच्यामध्ये मी फोडणी देणार आहे। तेल वतून घेतलं, नंतर जिरे मोहरीची फोडणी दिली, नंतर लसूण ठेचून घेतलेला होता तो पण घालून घेतला, नंतर मिरच्या घालून घेतल्या आणि आता त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेणार आणि छान अशी फोडणी तयार करून घेणार। मग नंतर वरणाच्या डाळीमध्ये घालून घेणार। ही फोडणी चांगली भाजून घ्यायची आणि त्याच्यामध्येच आता थोडंसं मी हिंग घालून घेणार आहे। हिंग पावडर घालून घेतली आणि आता
त्याच्यामध्ये आता पातेल्यामध्ये मी फोडणी घालून घेणार आहे. तर ही डाळ शिजवली मी पातेल्यामध्येच, कुकरला काही लावली नव्हती. भात वेगळा आणि डाळ वेगळी 2 पातेल्यामध्ये शिजवून घेतली आणि आता ही फोडणी त्याच्यामध्ये घालून घेतली. तर हळद घालायचं माझं राहूनच गेलं होतं, तर आता थोडीशी हळद घालणार. डाळ शिजवताना थोडंसं मीठ घातलं होतं, नंतर थोडंसं मीठ घालून घेतलं आणि आता एक उकळी काढून घेणार. झालं आपलं वरण भात पण तयार झालं. नंतर आता पिझ्झा पण तिकडं होतंय, बारीक गॅसवरती ठेवलाय 5 मिनिटासाठी आणि वरण भात झालं. आता सगळ्यांना जसं होतील तसे अर्ध करून देणार सगळ्यांना पिझ्झा बनवून. आणि मग नंतर ज्यांना खावं वाटेल ते वरण भात खातील, ज्यांना नाही खावं वाटत तर ते नाही खातील. तर झाले आता वरण पण तयार. इकडं झालाय पिझ्झा पण बनवून, छान असा मस्त पिझ्झा बनवून झालाय. तर आता जुईला आणि यशला देणार आहे. यशला आणि जुईला खूप भूक लागली होती आणि त्यांचं चालू होतं मम्मी कधी पिझ्झा देते कधी पिझ्झा देते. एक पिझ्झा बनवला होता, तर जुईला आणि यशला अर्धा दिलाय. काय खातोय तू? सगळं वरचं खाल्लंय आधी ना आता हे खायला लागलाय मी. इकडं चालू आहे सासूबाईचं पण पिझ्झा खायचं आणि यश आणि जुई पण खातात. तर मग ही नंतर येऊन खाणार आहेत. ते म्हणले आम्ही नंतर खातो, ते खाली खेळत होते. झाले सगळ्यांना पिझ्झे बनवून, सगळ्यांनी खाल्ले पण आणि आता आम्ही खायला लागलोय. तर या पिझ्झा खायला मस्त असं 200 ते 300 रुपये सगळ्या घरभर खातोय. तर विकतचा एकच 200, 250, 300 पर्यंत मिळतो आणि घरी तेवढ्याच पैशामध्ये सगळी खातो. मस्त असं पिझ्झा बनवून झालं. सगळ्यांनी खाल्लं आणि आता थोडंसं वरण भात पण केलं होतं, तर ते पण थोडं खाल्लं. ह्यांचा झालाय पिझ्झा खाऊन. आता ह्यांनी थोडंसं वरण भात घेतलंय, त्यांचा रविवार असतो उपवास होता. तर दुपारी खिचडी ही खाल्ली होती. मस्त असं पिझ्झा झालाय. कुणाला नेतो रे? छोट्या पप्पा. हा छोट्या पप्पा. जैनी तन्मयनी पण खाऊन घेतला. खाल्ला का रे पिझ्झा? हा. कसं झालेला? हा चांगला झालेला का? किती खाल्लं सांग बघ. खूप वेळा खाल्लं ना? अर्धा गरम खात होता ना? हा. आणि आता हा कोणाला घेऊन चाललाय? छोट्या पप्पा आईला. हा आईने खाल्लं नाही ना अजून? नाही. मग आईला घेऊन चाललंय ना? हा चल. झालं सगळ्यांनी पिझ्झा ही खाऊन घेतला आणि खूप वर्ष झालं पिझ्झा बनवून. आणि बनवला तर घरीच बनवते सगळं. ज्या वेळेस डीमार्टला जाते त्यावेळेस डीमार्टवरून सगळं साहित्य आणते आणि मग घरी असा पिझ्झा बनवते. तर 200-300 रुपये जातात पिझ्झाचं सगळं साहित्य आणायला, पण सगळेजण घरातले खातात, सगळेजण मिळून. तर झाला मस्त असा पिझ्झा बनवून सगळ्यांनी खाऊन झाला. वरण भात पण केलं होतं, वरण भात पण खाल्लं आणि मी बनवलं त्यामुळे मला काही जास्त खाऊच वाटलं नाही. नंतर मी अर्धा खाल्ला आणि अर्धा ठेवला तसंच. आणि वरण भातच खायची इच्छा झाली तर वरण भातच भरपूर खाल्ला. तर चला, कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा कमेंट करून. छान असा पिझ्झा बनवलेला. डीमार्टला गेलो पण जास्त काय तिथं गर्दी असल्यामुळं काही व्हिडिओही काढता आला नाही. डायरेक्ट घरी थोडंफार काढलं, जास्त काही बिल करतानाच काढलं, जास्त काही काढलं नाही. तर चला, कसा वाटला आजचा ब्लॉग सांगा कमेंट करून. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.